दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ठाणे जिल्ह्याच्या महिला कार्यकारिणीच्या वतीनं आज भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शीलाताई तायडे या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत आणि आज त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आखणी करण्यात आलेली आहे आणि आपण आत्ताच त्यांची मुलाखत घेत आहोत। चला तर शीलाताई तायडे काय म्हणतात ते जाणून घेऊया। नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण आलेलो आहोत भारतीय बौद्ध महासभा अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचा ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आयोजित केलेला भव्य दिव्य महिला मेळाव्याला आणि आज आपण भेटत आहोत आपल्या सन्माननीय ठाणे जिल्ह्याच्या महिला शाखेच्या अध्यक्षा आदरणीय शीलाताई तायडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना। आणि आज हा मेळावा इथे सुरू होत आहे। सुरू होत असताना काय तयारी आहे या कार्यक्रमाची आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया सन्माननीय अध्यक्ष शीलाताई तायडे यांच्या माध्यमातून। तर शीलाताई तायडे, सर्वात प्रथम आपल्या YouTube चॅनलवरती मी हार्दिक स्वागत करतो आणि आपणास धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर आलेला आहात। तर काय तयारी आहे ताई आणि या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगू शकता? विश्वाला शांतीचा मध्यम मार्ग देणारे शील समाधी प्रज्ञेचे उद्गाते विश्व शांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि नीतीचे पुरस्कर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना त्यागांना प्रतिमांना प्रथम त्रिवार पंचांग प्रणाम। ज्या संस्थेमार्फत आम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत अशी मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक प्रमुख महाउपासिका आमच्या राजमाता महाउपासिका आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या पवित्र अशा धम्म मंगल कार्य त्रिवार वंदन, या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरजी यांच्या पवित्र अशा धम्म मंगल कार्य त्रिवार वंदन। आणि आज मी ठाणे जिल्ह्याची महिला अध्यक्ष शीला सूर्यकांत तायडे आज ठाणे जिल्ह्याच्या वतीने महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे, जो 8 मार्च जागतिक महिला दिन असतो, परंतु आम्ही एक दिवस आधी 7 मार्चला हा महिला मेळावा इथं घेतलेला आहे। आणि अशा हा महिला मेळावा स्वस्तिक हॉल इथं हा महिला मेळावा इथं आयोजित केलेला आहे शहाड या ठिकाणी। आणि या महिला मेळाव्याला मार्गदर्शका म्हणून येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातसून आदरणीय दर्शनाताई भीमराव आंबेडकर या मेळाव्याला लवकरच इथं उपस्थित होणार आहेत। 1 वाजेपर्यंत त्या या मेळाव्याला उपस्थित होतील आणि लवकरच हा मेळाव्याला सुरुवात होणार आहे। या मेळाव्याला बरेच वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस के भंडारे साहेब येणार आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुषमाताई पवार येणार आहेत। राष्ट्रीय सचिव BS गायकवाड गुरुजी येणार आहेत। केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर SS वानकडे साहेब येणार आहेत। केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख MD सरोदे येणार आहेत। केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रियाताई कासारे, केंद्रीय महिला विभाग सचिवा भारतीताई शिराळ, केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिवा सुनंदाताई पवार, महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा स्वातीताई शिंदे, महाराष्ट्र संस्कार सचिव अविंदाताई वाघमारे आणि मुंबई प्रदेशच्या सन्माननीय अध्यक्षा चंदाताई कासले या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि संपूर्ण 10 तालुके ठाणे जिल्ह्यामध्ये, या 10 तालुके कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, बदलापूर शहर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली शहर असे 10 तालुके या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहणार आहेत। 10 तालुक्यातील जवळजवळ सर्व महिला 500 ते 600 महिला इथं उपस्थित राहणार आहेत। आणि या महिला आज सर्व जास्तीत जास्त सैनिक जे आहेत 100 महिला सैनिक इथं उपस्थित राहणार आहेत आणि ताईंचं जोरदार आम्ही स्वागत करणार आहोत महिला सैनिकांना आणि संपूर्ण महिलांच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या वतीने। आणि प्रथमच ताई आज आपल्या इथं या मेळाव्याला येणार आहेत, म्हणून सर्वीकडे आज आमचं आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि लवकरच या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। ताई, हा मेळावा आयोजित करण्याचं मुख्य कारण काय आहे? काय आपण या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला संदेश देणार आहात? जसं जागतिक महिला दिनाचं महत्व आणि महिलांचं सक्षमीकरण, खरोखरच महिलांचं सक्षमीकरण होत आहे का? महिला सक्षम झालेल्या आहेत का? आज महिला सक्षम झाल्या, महिलांचं चूल आणि मूल गेलं आणि महिला आज अतिशय राष्ट्रपती पासून
मंगळावर सुद्धा गेलेले आहेत, परंतु ज्या महिलावर अन्याय अत्याचार होत आहेत आणि म्हणून याच्या बाबतीत महिला सक्षम कशी व्हायला पाहिजे याचं महत्व आज आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा या मार्फत करत आहोत. महिलांना अंधश्रद्धेतून कर्मकांडातून मुक्त करत आहोत आणि ज्याप्रमाणे आदरणीय बाबासाहेबांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर ह्या 45 वर्ष या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि महिलांना त्यांनी या प्रवाहात आणलेलं आहे आणि या प्रवाहात महिला आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सक्षम झाल्या. महिला चालायला लागली, बोलायला लागली आणि चूल आणि मूल महिलांनी सोडून दिलं तरी सुद्धा महिलावर अन्याय अत्याचार होतात. म्हणून कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजे हेच या जागतिक महिला दिनाचं महत्व आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संपूर्ण पंचपक्वान्नाचा ताट दिलेले आहे. इतर लोकांना, इतर विदेशातील महिलांना जगडावं लागतं, संघर्ष करावा लागला, परंतु आम्हाला आमच्या न्यायासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व हक्क आम्हाला हिंदू कोड बिलामार्फत दिलेले आहेत आणि ते हक्क आम्ही अतिशय आम्हाला सहज मिळालेत. फक्त आपल्याच भगिनीसाठी नाही तर सर्व जाती समाजाच्या महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हिंदू कोड बिल आणलेलं आहे. म्हणून आज सर्व महिला सक्षम झालेल्या आहेत. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या संस्थेमार्फत करत आहोत. धन्यवाद ताई, आपण आपला वेळात वेळ देऊन आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाची माहिती, संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या प्रेक्षकांना दिली. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.